व्हॉट इज सर्च इंजिन? वेअर वी पुट आवर queries, इन रिटर्न्स वी गेट इन्फॉर्मेशन. मी इथं जर सर्च केलं काय सर्च केलं वेदर, तर वेदर बद्दलच मला इन्फॉर्मेशन भेटेल. एका सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती किती रिझल्ट दिसतात? 10. माझी जर रँकिंग 25 असेल तर मी कोणत्या पेजवरती दिसेल? थर्ड पेजवरती. माझी जर रँकिंग 79 असेल तर मी कोणत्या पेजवरती दिसेल? 8 पेजवरती दिसेल. तर ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे गुगलचं सर्च इंजिन आहे. तर ह्या सर्च इंजिनवरती 3 टाईपचे रिझल्ट दिसतात. एक म्हणजे पेड ॲडव्हर्टाइजमेंट, दुसरं म्हणजे काय? SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. SEO. थर्ड म्हणजे काय? पेड ॲडव्हर्टाइजमेंट. मी जसं इथं सर्च केलं 2 BHK, एंटर केलं, तिथे दिसतंय का तुम्हाला? का जॉईन नाही केलं तुम्ही? काय केलं? 2 BHK फ्लॅट्स. तर 2 BHK बद्दल इथं काय केलंय? पेड ॲडव्हर्टाइजमेंट आले. बरोबर आहे? दिसते ना तुम्हाला? का जॉईन नाही केलं? ते बंद केलं ना तुम्ही खालून, म्हणून ते गेलं. ठीक आहे, राहू द्या, करा तिथे जॉईन. BHK फ्लॅट्स ज्यावेळेस आपण सर्च करतो, झालं का? झालं का म्यूट? तर मी इथं सर्च केलं वेदर, तर वेदर रिलेटेडच पुणे वेदर नेक्स्ट 40 डेज, हे पण एक कीवर्ड आहे. मग इथं काय येतात? सगळे SEOचेच रिझल्ट येतात. बरोबर आहे, कारण ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त नाही. इथं कोण पेड ॲडव्हर्टाइजमेंट रन करतं का? पेड ॲडव्हर्टाइजमेंट कोण रन करत नाही. पण जसं मी आता तुम्हाला सांगितलं 2 BHK फ्लॅट्स मी काय केलं? गुगलवरती सर्च केलं. काय सर्च केलं? 2 BHK फ्लॅट्स इन पुणे टाकतो. इन पुणे हा लॉंग टर्म कीवर्ड आहे, लॉंग टेल कीवर्ड आहे. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा स्पॉन्सर ॲड आल्या, ह्याला गुगल ॲड्स बोलतात. नंतर इथं SEOचा रिझल्ट आहे. जे अनपेड दिसते ना, इथं स्पॉन्सर लिहिलेलं नसतं, फक्त वेबसाईट असते. दिसतंय का? आपण जर ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण काय टाकलं, स्टॉक मार्केट, क्लासेस इन पुणे टाका किंवा कोर्सेस इन पुणे टाका, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणते रिझल्ट आले? हे जे असतं ते लोकल SEO, खाली जे आले ते SEO, आणि तुम्हाला जर जिथं स्पॉन्सर दिसेल त्याला काय बोलायचं? पेड ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे 3 कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला डिवाइड करून सांगितलं. फर्स्ट म्हणजे SEO, गुगल ॲड्स आणि लोकल SEO. या 3 गोष्टी समजल्या. मग त्याच्यामुळेच मी तुम्हाला इथं लिहून दिलं होतं की व्हॉट इज SEO. SEO म्हणजे काय? आपल्या वेबसाईटची रँकिंग करणं. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस और ब्लॉग. SEO कशाचा केला जातो? वेबसाईटचा केला जातो आणि ब्लॉगचा केला जातो किंवा वेबसाईटच्या पेजचा केला जातो. रँकिंग करावं लागते. टाइप्स ऑफ SEO कोणते असतात? ऑन पेज SEO, ऑफ पेज SEO आणि टेक्निकल SEO. 3 टाइप्स असतात. मेथड ऑफ SEO, व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट, ग्रे हॅट, हे 3 टाइप्स असतात. स्क्रॉलिंग असतं आणि इंडेक्सिंग असते. स्क्रॉलिंग म्हणजे काय? जर सपोज मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज robot.txt फाईल, तुला विचारलं व्हॉट इज robot.txt फाईल, तू सांगू शकतो का? का नाही सांगू शकत? माणसाला किती मेंदू असतात? हा, 2 असतात. तुला कसं माहिती 2 असतात? कुणीतरी तुला सांगितलं. मग ते सांगितल्यानंतर तू ऐकलं. बरोबर आहे? एक छोटा मेंदू आणि एक मोठा मेंदू. आणि ही जी मी इन्फॉर्मेशन सांगतो ती कुठे स्टोअर केली तू? मेंदूमध्ये का पायामध्ये? मेंदूमध्ये. तसंच की स्क्रॉलिंग म्हणजे काय? जसं की मी तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन सांगतोय, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही कुठे एकदम शांत चिंतेने ऐकताय आणि ते ऐकून कुठेतरी स्टोअर करताय. त्याला बोलायचं स्क्रॉलिंग. मी आता तुम्हाला सांगितलं की पहिली पृथ्वी प्रदक्षिणा कुणी घातली? लॉर्ड फर्डिनांड. कुणी सांगितलं? लॉर्ड फर्डिनांड. मग तुम्हाला आता कोणी विचारलं की पहिली पृथ्वी प्रदक्षिणा कोणी घातली, तर तुम्ही सांगू शकता. का सांगू शकता? तुम्ही इन्फॉर्मेशन काय केली? ऐकली आणि ते
तुम्ही जेवढ्या वेळेस तरी ते रिपीट करणार, तेवढं तेवढं तुम्हाला काय होणार, कुणी लगेच विचारलं तर त्या क्वेश्चनचा आन्सर येतं. तुम्ही जर अभ्यास करताय एखाद्या पेपरचा, तुम्ही जर 10 वेळा तो क्वेश्चन रिपीट केलाय, रिव्हिजन केली, तर तुम्हाला त्या क्वेश्चन लिहायला आला तर तुम्ही लई फास्ट फास्टमधले आहेत. का लिहितात? कारण तुमचं स्क्रॉलिंग म्हणजे काय, मेमरायझिंग जास्त झालंय. मग स्क्रॉलिंग म्हणजे काय, एक वेबसाईटवरती आपण जी इन्फॉर्मेशन टाकतो ना, सपोज NMD प्रायव्हेट लिमिटेड डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती येतोय रोबोट असतात. Googleचे जे काय स्क्रॉलर आणि रोबोट. त्याला स्क्रॉलर बोला किंवा एक रोबोट बोलू शकता तुम्ही. तो वेबसाईटवरती येतो आणि वेबसाईटला स्कॅन करतो. आणि वेबसाईटला स्कॅन करून काय करतो, ती इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला काय करतो, गॅदर करतो आणि एका सर्व्हरमध्ये टाकतो Googleच्या. आणि जर कोणी त्या रिलेटेड सर्च केलं, तर काय करतो तो कीवर्ड टाकला की लगेच ते पुढे आणतो. म्हणजे स्क्रॉलिंग आणि इंडेक्सिंग नावाचे दोन तर. स्क्रॉलिंग म्हणजे काय, स्कॅन करणं, डेटा फेच करणं. आणि इंडेक्सिंग म्हणजे काय, नंबरिंग देणं. आपल्या नोटबुकला नंबर असतात का, 1 2 3 4 5, 20 पेजची असते नोटबुक, 20 लाईनचे असतात. इंडेक्सिंग, त्याला इंडेक्सिंग बोलायचं, फक्त नंबरिंग देणं. मग आता तुम्हाला जर मी विचारलं की NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट कोणत्या रँकिंग करते, बरोबर आहे ना? मग काय सर्च केल्यानंतर NMDची वेबसाईट येते? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस जर आपण सर्च केला किंवा डेटा अनॅलिटिक कोर्सेस जर सर्च केला, तर ह्याला एक नंबर दिला असेल. आणि तो नंबर कधी दिला जातो? ज्यावेळेस तो Googleचं स्क्रॉलर स्क्रॉल करेन ना आपल्या डेटाला, म्हणजे आपल्या इन्फॉर्मेशनला, आपल्या कंटेंटला, त्यावेळेसच स्क्रॉलिंग केल्यानंतर त्याच्या सर्व्हरमध्ये डेटा जातो ना, त्यावेळेसच नंबरिंग येते. मग आपण जर टाकू आता इथं डेटा अनॅलिटिक्स कोर्सेस इन पुणे सर्च केलं, तर मग पहिल्या पेजवरती तर आपली वेबसाईट येते का? आली. आली का? मग ही वेबसाईट का आली डेटा अनॅलिटिक्सला? कारण ह्या वेबसाईटवरती Googleचा स्क्रॉलर आला. कसा आला बघा, हे क्लॉकवाईज फिरतंय तर हे स्क्रॉलिंग होतंय. आता ज्यावेळेस ओपन होईल ना, त्यावेळेस इंडेक्सिंग, पूर्ण डेटा दिसायला लागला, इंडेक्सिंगला आली. मी Googleवरती काय टाकलं होतं, डेटा अनॅलिटिक्स कोर्सेस इन पुणे. त्याच्यामध्ये एक नंबरला कोणाची वेबसाईट दिसली, NMDची दिसली SEO मध्ये. काय एक नंबरला दिसली? कारण Googleचा स्क्रॉलर ह्या वेबसाईटवरती आला, त्याने ही सगळी इन्फॉर्मेशन स्क्रॉल केली, ही इन्फॉर्मेशन उचलली आणि त्याने त्याच्या सर्व्हरमध्ये टाकली. मग कोणत्या त्याच्या डेटाचे म्हणजे एक सर्व्हरमध्ये असे फोल्डर असतात, बघितले ना? मग आता पूर्ण युनिव्हर्समध्ये किती डेटा असेल, म्हणजे किती इन्फॉर्मेशन असेल, काय डिपार्टमेंट असतात, सिव्हिल इंजिनिअरिंग, काय डिपार्टमेंट असतात, मेकॅनिकल, काय असेल IT चा डेटा असेल, काय असेल डेटा अनॅलिटिक्सचा, काय असेल डिजिटल मार्केटिंगचा, काय डेटा असेल गव्हर्नमेंटच्या साईटचा. तर असे खूप सारे 5000 प्लस कॅटेगरीज असतात. मग आपला जो हे इन्फॉर्मेशन कशा रिलेटेड आहे, डेटा अनॅलिटिक्स रिलेटेड आहे. मग डेटा अनॅलिटिक्स रिलेटेडचं एक फोल्डर असतं, त्याच्यामध्ये ते इन्फॉर्मेशन टाकते. मग त्याच्यामध्ये 5,00,000 कंटेंट येतं. किती कंटेंट टाकले असते, 5,00,000 वेबसाईट येतं. तर मग 5,00,000 लोकांपैकी तो इंडेक्सिंगवाला नंबर देतो. एक नंबर कोणाला द्यायचा आहे, 2 नंबर कोणाला, म्हणजे जसं तो कीवर्ड सर्च केला की लगेच नंबरिंग येते ऑटोमॅटिकली. येते का? मी जसं टाकलं कीवर्ड, मी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, तर माझ्या एका वेबसाईटला काहीतरी नंबर असेल, 1,000 2,000 2 नंबर 3 नंबर. आपलं कसं एक नंबरला दिसलं, का दिसलं? तर ते स्क्रॉल केला कंटेंट आणि हे जास्त केला. मग जेवढ्यात जास्त वेळा तुमचा स्क्रॉलर तुमच्या वेबसाईटवरती येईल सारखा सारखा, दररोज जर तुमच्या वेबसाईटवरती जर स्क्रॉलर आला, तर काय होईल, जास्त फायदा होईल. तुम्ही एकच क्वेश्चन, डिजिटल मार्केटिंग, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, टाइप्स ऑफ SEO, सारखं सारखं जर वाचलं, कुणी पण कधी पण क्वेश्चन विचारलं तर लगेच सांगू शकतात तुम्ही. तसंच आहे की वेबसाईटवरती जास्तीत जास्त वेळा स्क्रॉलरला आपल्याला आणायचं असतं. मग स्क्रॉलर कसा येईल आपल्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त, ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट सारखी सारखी अपडेट करणार, बरोबर आहे. आणि मग मी हे वेबसाईट रँकिंग करण्यासाठी आपण SEO एक्झिक्युटिव्हला हायर करतो. SEO एक्झिक्युटिव्हला काय काय आलं पाहिजे, ते आम्ही 3 गटामध्ये कॅटेगराईज केलं होतं. एक म्हणजे ऑन पेज SEO, दुसरं म्हणजे ऑफ पेज आणि तिसरं म्हणजे काय, टेक्निकल SEO. ऑन पेज SEO म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल वेबसाईटमध्ये काम करावं लागतं. मग ऑन पेज SEO म्हणजे आता सपोज हे पेज आहे, बरोबर आहे. ह्या पेजमध्ये मी हे युजर फ्रेंडली URL टाकला, म्हणजे ऑन पेज SEO आहे. आता जर सपोज माझी वेबसाईट आहे, तुम्ही माझ्या वेबसाईटवरती हे युजर फ्रेंडली URL टाकू शकतात का? नाही टाकू शकत.
अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे जेव्हापर्यंत माझ्या वेबसाईटचे क्रेडेन्शियल नाहीत तोपर्यंत किंवा ॲक्सेस नाहीत तोपर्यंत तुम्ही इथं काही चेंज करू शकत नाही. तुम्हाला बोललो की हे जे डेटा अनॅलिटिक क्लासेस इन पुणे हे जे हेडलाईन आहे हे तुम्ही चेंज करा, तर करू शकतात का? नाही करू शकत. मी जर तुम्हाला ॲज अ क्रेडेन्शियल दिलं तर तुम्ही काय करू शकता? चेंज करू शकतात. मग ऑन पेज एस-ई-ओ किती पर्सेंट इम्पॉर्टंट असतो? 70%. आणि ऑफ पेज एस-ई-ओ किती पर्सेंट इम्पॉर्टंट आहे? 25%. आणि टेक्निकल एस-ई-ओ हा फक्त 5% इम्पॉर्टंट आहे. जर तुमची वेबसाईट 10 नंबरला दिसते आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑन पेज एस-ई-ओ केला तर तुमची वेबसाईट डायरेक्ट किती नंबरच्या पेजला दिसेल? 10 नंबरच्या पेजला दिसत असेल तर डायरेक्ट 3 नंबरच्या पेजला दिसेल. कारण 70% इम्पॉर्टंट काय आहे? ऑन पेज एस-ई-ओ आहे. तर ऑन पेज एस-ई-ओ म्हणजे काय काय करणे? तुमच्या वेबसाईटमध्ये युजर फ्रेंडली URL टाकणे. टाकलाय का आपण डेटा अनॅलिटिक्स क्लासेस इन पुणे? टाकलाय. नंतर हे हेडलाईन टाकलंय का? डेटा अनॅलिटिक्स क्लासेस इन पुणे. तर त्यांनी Googleनी काय दिलेलं आहे, हा जो हेडलाईन टाकायचा आहे ना, तो 30 to 50 कॅरेक्टरमध्येच टाकायचा आहे फक्त. हेडलाईनची लेंथ किती असते? 30 to 50. नंतर असतं एक टायटल. पण ते टायटल वरून दिसतं का? नाही, तर ते आतून दिसतं HTML मध्ये. Googleला 2 लँग्वेज समजतात. एक म्हणजे HTML आणि दुसरी XML म्हणजेच पिक्सेलची लँग्वेज. हो, 30 ते 50 मध्येच असते आणि पिक्सेल जर असेल तर 250 पिक्सेलपासून 450 पिक्सेलपर्यंत 440 पिक्सेलपर्यंत आपल्याला काय करायचंय? ते असणं गरजेचं आहे. काय सांगितलं मी? आपण इथं सर्च करत होतो हेडलाईन. हेडलाईनची लेंथ किती असते? हेडलाईनची लेंथ 30 to 50 आणि त्यानंतर टायटल असतं. टायटल बॅकएंडला असतं. ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल यू करतात ना, त्यावेळेस हे बॅकएंडमध्ये तुम्हाला टायटल दिसतं. ही टायटलची लेंथ दिसते डेटा अनॅलिटिक्स क्लासेस इन पुणे NMT प्रायव्हेट लिमिटेड. तर बघा, हे 30 to 50 कॅरेक्टरमध्ये असलं पाहिजे आणि इथं असतं जे डिस्क्रिप्शन. हे डिस्क्रिप्शन 90 कॅरेक्टरचं असतं आणि मेटा डिस्क्रिप्शन जे असतं 157 to 168 कॅरेक्टर असतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुमची वेबसाईट जर 1 नंबरला रँकिंग करायची पहिले तर तुमचं युजर फ्रेंडली URL असणं गरजेचं आहे. टायटल असणं गरजेचं आहे. हेडलाईन असणं गरजेचं आहे आणि मेटा डिस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. आणि तुमचा जो कंटेंट असतो, कंटेंट शुड बी युनिक मोर दॅन 800 वर्ड. म्हणजे हा जो कंटेंट लिहिलेला आहे तो मोर दॅन 800 वर्ड कंटेंट असला पाहिजे. मग हा कंटेंट कुणाचा डुप्लिकेट कंटेंट नसला पाहिजे. म्हणजे कुणाचा कॉपी केलेला नसला पाहिजे. आपला युनिक आपल्या लँग्वेजमधला असला पाहिजे. तर तुमची वेबसाईट रँकिंग होते आणि ह्या वेबसाईटचा लोडिंग टाईम 3 सेकंदपेक्षा कमी असला पाहिजे. मग 3 सेकंद लोडिंग टाईम आहे का नाही, तर हे कोणत्या टूलमध्ये चेक केलं जातं? ऋषी, प्राजक्ता, निकिता, हेमंत सर, कोणता टूल वापरला जातो? तुम्ही सांगा. नाही माहिती? तर त्याच्यासाठी एक आपल्याला टूल यूज केला जातो. पिंगडॉम. पिंगडम नावाचा. पिंगडम नावाचा टूल आपण यूज केला जातो. बघितला? आता मी काल तुम्हाला कीवर्ड रिसर्च शिकवलं होतं. बरोबर आहे? ते सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. तर कीवर्ड रिसर्च म्हणजे सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. म्हणजे आपलं जर कीवर्ड चुकला, आता मी डिजिटल मार्केटिंग क्लासेस हे हेडलाईन टाकलंय आणि टायटल काय टाकलंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस टाकलंय. का टाकलंय? कारण डिजिटल मार्केटिंग क्लासेसला पण 10K to 100K पर्यंत लोक सर्च करतात. नंतर मी मेटा डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सेस, इन्स्टिट्यूट, अकॅडमी टाकलंय. का? कारण तिथं पण चांगले लोक म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कीवर्ड तुम्हाला ॲप्रोप्रिएट यूज करायचे. आपण अशा खंडामध्ये राहतो हे सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यामध्ये गेट स्टार्टेड करायचं. गेट स्टार्टेड केलं तर आपल्याला इथं लोडिंग टाईम तुमचा कॅल्क्युलेट होईल. तर वेबसाईटचा लोडिंग टाईम पण तुमचा मॅटर करतो. जर लोडिंग टाईम म्हणजे कसं, वेबसाईटवरती आपण एखादा कीवर्ड सर्च केला, तुमची वेबसाईट 1 नंबरला दिसते, पण जर ती वेबसाईट विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंदमध्ये जर रँकिंग नाही होत, तर मग कसं होणार? मी इथं काय सर्च केलं होतं, इथं मी सर्च करून दाखवतो. डेटा अनॅलिटिक्स कोर्सेस इन पुणे. मी इथं सर्च केलं, माझी वेबसाईट 1 नंबरला पण दिसते. तुम्हाला भरपूर सारे रिझल्ट दिसतात. बरोबर आहे? नाही. ठीक आहे. बघा तिथे लोडिंग टाईम किती होता. हॅलो, हा बोला ना. हा बोल. आहे ना, मी क्लासमध्येच होतो. बोला ना. हां, हां. मग काय करायचं? मग उद्या कुठं जायचं? म्हणजे आपलं लोणावळ्याला जायचंय का तिकडे जायचंय देवगडला?
या ना, या तुम्ही, आहे मी इथं. हो. इकडे बघा, लोडिंग टाइम किती? 1.66 आहे. किती? 1.66 म्हणजे काय, कमी का जास्त आहे? मी तुम्हाला काय सांगितलं, आपले रूल्स अँड रेग्युलेशन बनवून दिलेत गुगलनी. तर त्यांनी काय सांगितलंय, 150 किती असलं पाहिजे लोडिंग टाइम? 3 सेकंदापेक्षा म्हणजे चांगलं. आणि दुसरं म्हणजे काय, आपली वेबसाईट दिसायला पण चांगली पाहिजे. तुम्ही चांगलं दिसतात का नाही दिसत, तुम्ही स्वतः आरशात बघतात, तसं आपली वेबसाईट चांगली दिसते का नाही हे कशात पाहायचं? त्यासाठी एक टूल यूज करायचं आहे आपल्याला. काय नाव आहे त्या टूलचं? GT मॅट्रिक्स. दुसरं कोणतं आहे? गुगल स्पीड इनसाइट. आपल्या वेबसाईटमध्ये काय टेक्निकल गोष्टी आहेत का, काय चुका आहेत का, ते चेक करायचं असेल तर GT मॅट्रिक्स नावाचं काय ना आहे. GT मॅट्रिक्स नावाचं एक आपल्याला टूल आहे, तो यूज करायचा आहे. नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट कोणता टूल यूज करा. गुगल स्पीड इनसाइट पण आहे. झालं. इथं आपल्याला वेबसाईटचा URL टाकायचा आहे आणि इथं ॲनालाइज करायचं, स्कॅन करायचं. तुम्हाला इथं परफॉर्मन्स दिसेल. बघितलं का? मोबाईलवरती कसा तुम्ही दिसता आणि म्हणजे जसं की आपण कसं बघतो वन पीसवरती कसं दिसतोय, नंतर साडी घातल्यावर कसं दिसतंय, ड्रेस घातल्यावर कसं दिसतंय, आपण चेक करतो ना, तसंच आहे. मोबाईलवरती तुम्ही कसं दिसतात आणि डेस्कटॉपवरती तुमची वेबसाईट कशी दिसते. डेस्कटॉपवरती कसं आहे, आपलं परफॉर्मन्स काय आहे 78. त्या दिवशी किती होता? कमी होता. आता 54 झालाय. तर हा परफॉर्मन्स जसा जसा वाढेल ना, तसं तसं तुमची वेबसाईट चांगली दिसते. सगळ्यांना समजलं? आता तुम्हाला कीवर्ड रिसर्च मी सांगितलं होतं. कीवर्ड रिसर्च करण्यासाठी कोणते कोणते टूल वापरतात, ऑनलाईन वाल्यांना समजतंय का? नसेल समजत तर विचारा तुम्ही. 1000 नाही 10,000 वेळा विचारा. पण विचारा, काहीतरी बोला. मी, प्राजक्ता, सुनील, विवेक, समजतंय का? हो सर. तर कीवर्ड रिसर्च करून काय करायचं सांगा आता? कीवर्ड रिसर्च कशासाठी केलं जातं? कीवर्ड रिसर्च करून कशासाठी केलं जातं आणि त्याचा उपयोग काय? कोणते कीवर्ड जास्त टार्गेट ऑडियन्स सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात ते पाहिजे. मग तुम्हाला जमेल कीवर्ड रिसर्च करायला. काय टाकायचं गुगलवर कीवर्ड रिसर्च? कोणते कोणते टूल यूज केले जातात? कीवर्ड प्लॅनर टूल, कीवर्ड प्लॅनर, गुगल ट्रेंड, अजून करा बरं मग कीवर्ड रिसर्च तुम्ही इथं. हा इथं चेक करा. करा कीवर्ड रिसर्च कसं करायचं. कोण स्क्रीन शेअर करताय? करतो मी तो. काय टाकायचं? गुगल कीवर्ड प्लॅनर टूल यूज कर. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, चाइल्ड कीवर्ड सांगितलं, तर त्यासाठी करा. मी सांगितलं लगेच कसं करायचं सांग. गुगलवरती काय टाकणार तू? गुगल ट्रेंड, गुगल सजेस्ट टाक, गुगल सजेस्ट किंवा मग गुगल कीवर्ड प्लॅनर. सर हे परत एकदा सांगता का? काय टाकलंस?
हे तुम्ही कुठे लॉग इन केले सर? हे स्क्रीन कोणाची दिसते?
हॅलो सर, आहात का तुम्ही इथे? एक मिनिट सर, येत आहे. ऑनलाईन वाले आहेत का गेले? सगळ्यांना समजतंय का ऑनलाईन वाल्यांना? आवाज येतोय का? हे थोडंसं कठीण आहे सर, म्हणजे कालचा आणि आजचा परत एकदा रिपिटेशन होऊ शकतं का, किंवा किंवा आम्ही कुठे बघू शकतो? ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. प्राजक्ताला डाऊट आहे ना? ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की बघा, इथं कीवर्ड रिसर्च केलंय. काय सर्च टाकलाय त्यांनी? कीवर्ड. कीवर्ड काय टाकलाय वरती? आता मी पण केले, तर मी इव्हेंट टाकलं, तर तिथे एवढं काही आलं नाही. आणि त्याच्या आधी जर 2-3 गोष्टी फिल कराव्या लागतात ना, तुमची स्क्रीन शेअर एज्युकेशन करता का? रिलेटेड हे काय, तर ते ते नाही समजलं की कोणत्या कॅटेगरीमध्ये ते सर्च करायचंय. मी स्क्रीन शेअर. एक सेकंड. कारण कीवर्ड रिसर्च खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कीवर्ड रिसर्च जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला एसईओ समजेल. आणि एसईओ जर म्हणजे कीवर्ड रिसर्च जर आलं तुम्हाला. दिसतंय सर तुम्हाला? हो, स्क्रीन दिसते. आता बघा, तुम्ही काय टाकलं वरती गुगल वरती? कीवर्ड काय टाकला? इव्हेंट. फक्त इव्हेंट का टाकला? कारण आपण आता काय डिसाईड केलंय, स्टेप बाय स्टेप शिकतोय. इव्हेंट हा शॉर्ट टेल कीवर्ड आहे. काय? ओके. मग शॉर्ट टेल कीवर्ड आपल्याला घेऊन काय करायचंय? आपल्याला लॉंग टेल कीवर्ड. इव्हेंट काय? IPL इव्हेंट आहे का? पंतप्रधान मोदीचा इव्हेंट आहे? ह्याच्यातून काय हेच नाही होत का? इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस काहीच आपल्याला डिपेंड होत नाही. हा, तर आता हे मी फर्स्ट पेजवर आले. इथे अकाउंट क्रिएशन्सच्या वेळेसपासूनच मला थोडेसे कन्फ्युजन्स आहेत. ठीक आहे ना, मग तुम्ही परत बँकला घ्या. अकाउंट केलं कसं केलं? काय घेऊन दाखवा. हे मी तुम्हाला सांगते. आता इथे मेल होता, तर आम्ही कंटिन्यू विथ गुगल केले. कंटिन्यू बरोबर केलं तुम्ही. कंटिन्यू विथ गुगल करायचंय आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला एक सर्च बार दिसतोय आणि त्याच्यामध्ये तो कीवर्ड टाक. इथं तुम्ही गेल्यानंतर कीवर्ड रिसर्चचा ऑप्शन दिसेल तुम्हाला. डॅशबोर्डच्या खाली कीवर्ड रिसर्च, साईट ऑडिटच्या खाली दिसतंय ना कीवर्ड ओव्हरव्ह्यू, त्याच्यावरती क्लिक करायचंय. हे वेबसाईट URL आलंय. कुठे दिसतंय? मला तुमचं स्क्रीन व्यवस्थित दिसत. स्टॉप झाली. एक सेकंड सर, 2 मिनिट. कीवर्ड रिसर्च आपण कशासाठी करतो? कीवर्ड रिसर्च करून आपण कंटेंट लिहितो. कीवर्ड रिसर्च करून कंटेंट लिहिला जातो आणि ते पहिला कीवर्ड हेडलाईन मध्ये काय टाकायचा, डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकायचा, मेटा डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकायचा, ह्याच्यावरती कंटेंट लिहिला पाहिजे तर का नाही लिहिला पाहिजे हे डिसाईड केलं. त्याच्यामुळे कंटेंट रायटर. आणि ज्यावेळेस आपण गुगल ऍड रन करतो ना, तर आपल्याला कीवर्ड मध्ये म्हणजे गुगल ऍड मध्ये कीवर्डच इम्पॉर्टंट असतं. स्क्रीन दिसत नाही. एक सेकंड सर, करते सर. बघा, आता क्रिएट अँड फ्री अकाउंट लिहिलेलं आहे तिथं आणि एक लिहिलंय साइन इन. तर साइन इन वरती जायचं. साइन इन विथ गुगल करायचंय. आला हा? तर ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय? कीवर्ड रिसर्च वरती क्लिक करा. हा, झालं.
कीवर्ड रिसर्च. कीवर्ड रिसर्च वरती क्लिक करा, ओव्हरव्ह्यू मध्ये जा आणि वरती गेट डिटेल कीवर्ड ओव्हरव्ह्यू, तिथे तुम्ही सर्च करा. तुम्हाला कीवर्ड कोणत्या कंट्रीसाठी करायचा आहे, मग इथे लॉंग टेलच कीवर्ड टाकायचा. मग तुम्हाला काय करायचं आहे, इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस किंवा इव्हेंट सेलिब्रिटी इव्हेंट मॅनेजमेंट. तुम्हाला काय नुसतं इव्हेंट नाही, हा लॉंग टेल कीवर्ड नाही इव्हेंट. तुम्ही कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड ओके. करतात, कोणते इव्हेंट करतात तुम्ही? सपोज आपण टाकले की वेडिंगचे इव्हेंट करतोय. मग तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ना तुमची, पण एनी टाईप ऑफ इव्हेंट. मग इव्हेंटमध्ये खूप सारे इव्हेंट येतात. वेडिंग इव्हेंट येतो, फोटोग्राफीमध्ये चाइल्ड फोटोग्राफी येते, प्री वेडिंग फोटोग्राफी येते. तर तुम्ही इथं पर्टिक्युलर टाकण्यापेक्षा फक्त इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस टाका किंवा इव्हेंट मॅनेजमेंट एवढं जरी टाकलं ना तरी चालेल. इव्हेंट मॅनेजमेंट, वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट किंवा वेडिंग इव्हेंट पण टाकू शकतो. मग ह्याला किती लोक सर्च करतात, घ्या खाली. खूप कमी लोक, आणि रँकिंग करायला 12च्या खाली, म्हणजे 1-1.5 महिन्यातच तुम्ही काय होऊ शकतात. 200 किती लोक सर्च करतात, वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट 3.6 म्हणजे 3600 लोक त्यासाठी सर्च. वेडिंग इव्हेंट प्लॅनर नियर मी 320 लोक सर्च. हे असे कीवर्ड रिसर्च करायचे. नुसतं आता वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंटच्या ऐवजी तुम्ही हे टाका, इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस. फक्त वेडिंग काढायचं, इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस. किती महिन्यामध्ये रँकिंग होईल ही वेबसाईट, म्हणजे हे जर कीवर्ड इव्हेंट मॅनेजमेंट, वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट, कारण त्याची कीवर्ड SEO डिफिकल्टी किती होती, 12 होती. मग किती महिने लागेल रँकिंग होण्यासाठी, 1 महिना 7 दिवस. आता हे इव्हेंट मॅनेजमेंटसाठी किती दिवस लागेल, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी किती लोक सर्च करतात, 8100. मग तुम्ही मॅरेज इव्हेंट मॅनेजमेंट टाकणार का इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी टाकणार? इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, कारण त्यासाठी 8.1K सर्च करतात, म्हणजे त्याच्यात डबलच आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मग हे कीवर्ड रिसर्च करून आपल्याला कीवर्ड काढायचे आणि ते कीवर्ड आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये, मग आपल्याला आता ब्लॉग लिहायचा आहे. कोणता ब्लॉग लिहायचा आहे, हे कीवर्ड एकदा सर्च केल्याच्या नंतर आपण ते जो कोणी कॉन्टेंट रायटर असेल त्याला हे कीवर्ड फॉरवर्ड करायचे की हे तुम्हाला कीवर्ड वापरून तू ब्लॉग लिही. मी नाही पाहिजे, तुम्ही एक तर त्याला सजेस्ट करू शकतात की हे कीवर्ड वरती लिही. पण जो टेक्निकल कंटेंट रायटर असतो ना, त्याला ह्याच्याबद्दलचं नॉलेज असतं. आता तुम्हाला जर नुसतं कंटेंट रायटरसाठी अप्लाय करायचं असेल ना, तर तुम्हाला कीवर्ड रिसर्च आलं पाहिजे, बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला SEOचं कंटेंट लिहायचं आहे तुमच्या वेबसाईटसाठी, तर ते ऑलरेडी जो कंटेंट लिहितो ना त्याला माहित असतं की कोणते कोणते कीवर्ड आपल्याला त्याच्यात मॅपिंग करायचे, तर त्याला कीवर्ड द्यायची गरज नाही. ज्यावेळेस तो कंटेंट देईल ना, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त चेक करायचं की ते कीवर्ड मॅपिंग आणि कीवर्ड डेन्सिटी बरोबर यूज केली का नाही. ते पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंट वरती काय लिहायचं आहे, ब्लॉग लिहायचा आहे. आपल्या एक ब्लॉग लिहायचा आहे इव्हेंट मॅनेजमेंटचा. आपण सगळे इव्हेंट देतो. एखाद्याचा बर्थडे जर असेल तरी पण त्याच्या इव्हेंटसाठी आम्ही तुमचं डेकोरेशन असेल ते सगळं आम्ही करून देतो, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला ब्लॉग लिहायचे, टिप्स फॉर इव्हेंट मॅन. मग माझं कंपनी आहे NMD इव्हेंट मॅनेजमेंट, तर त्याच्यासाठी एक ब्लॉग बनवायचा आहे. मग तो ब्लॉग रँकिंग करायचा आहे आपल्याला. का? कारण तिथे लोकांनी जर सर्च केलं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज किंवा इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस नियर बाय मी, तर त्याच्यामध्ये आपली वेबसाईट किंवा ब्लॉग 1 नंबरला आला पाहिजे. पण आता सध्या आपण काय वेबसाईटचं नाही पाहणार, कारण आपल्या SEOची डेफिनेशन काय, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग वेबसाईट, वेब पेजेस किंवा ब्लॉग. मग तुमचा ब्लॉग जसा असतो तशीच एक वेबसाईट पण असते. मग आधी आपण SEO कशाचा करू, ब्लॉगिंगचा करू, नंतर मग आपण काय करू, वेबसाईटचं करू. म्हणजे तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता येईल आणि प्रत्येकाला ब्लॉग क्रिएट करताच आला पाहिजे.
मग ब्लॉगचा पर्पज कशासाठी करू शकतो? इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी, कंटेंट लिहिण्यासाठी आणि तुम्ही अर्निंग करण्यासाठी पण. माझा एक ब्लॉग आहे इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर. मी माझी स्क्रीन शेअर करतो. त्याच्यामधून सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकतात कमीत कमी 5,000 मॅक्झिमम 25,000 ते 40,000पर्यंत. आता मला 17,000 ते 18,000 रुपये त्याच्यामधून कमवतात. जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे जास्त. का? कारण इंग्लिश ग्रामरला साठी सगळे लोक सर्च करतात. हॉट कॅटेगरी. बरोबर आहे ना? तर तसंच की तुम्ही अशाच टॉपिकवरती ब्लॉग लिहा की ज्याला जास्त लोक सर्च करा. मग माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना आता का नाही दिसत? हा, तर मग मी इथं काय करणार आहे, आता ब्लॉग कसा लिहायचा आणि ब्लॉग कसा जनरेट करायचा, कसा क्रिएट करायचा ते सांगतो. तर इथं मी टाकतो ब्लॉगर. आता ब्लॉगर साईट भरपूर येतं. एक तर वर्डप्रेस पण आहे, ब्लॉग स्पॉट पण आहे, हबस्पॉट पण आहे. अशा भरपूर लाखो साईट आहेत ब्लॉग लिहिण्याच्या. तर आपण आता गुगलचा एक ब्लॉग आहे blogger.com, ह्याच्यावरती जायचंय, त्याला क्लिक करायचंय. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आता, ऑलरेडी माझे भरपूर सारे ब्लॉग होते. न्यू ब्लॉग मध्ये जायचं. न्यू ब्लॉग जर मला लिहायचा असेल तर मग इथे मला काय करायचं, नवीन कॅटेगरी तयार करायची. नवीन ब्लॉगच पहिल्यापासूनच क्रिएट करायचा आहे. तर मी इथं काय जातो, खाली जातो आणि इथं न्यू ब्लॉगवर जातो. ज्यावेळेस तुम्ही नवीन ब्लॉग लिहिणार ना, जर एक ईमेल आय डी तुमचा असेल, माझं ऑलरेडी 3-4 ब्लॉग क्रिएट आहेत त्याच्यामुळे माझं तिथं ते तसं येतंय. पण ज्यावेळेस तुम्ही गुगलवरती टाकणार ब्लॉगर, त्यावेळेस तुम्ही लाईक ईमेल आय डी टाकावं लागेल, साइन इन करावं लागेल किंवा साइन इन विथ गुगल करावं लागेल. साइन इन विथ गुगल जर तुम्ही केलं तर काय येईल, तुम्हाला ईमेल आय डी टाकावं लागेल. नंतर तुम्हाला निश सिलेक्ट करावं लागेल. मग तुम्हाला जो ब्लॉग करायचा आहे तर तो कशाचा ब्लॉग करायचा आहे. मग आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटचा करायचा आहे. मग मी टायटल काय लिहितो, ANMD इव्हेंट ठीक आहे, झाला. नेक्स्ट केला. आता इथला ऍड्रेस आहे, तो हा ऍड्रेस कशाचा आहे, युजर ऍड्रेस आहे. म्हणजे तुमची वेबसाईट कशासाठी रँक येणार आहे, युजर फ्रेंडली URL असणार. मग मी इथं ANMD टाकू का आधी, का इव्हेंट जास्त लोक सर्च करतात, इव्हेंट सर्च करतात. इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस. कोणी जर डायरेक्ट इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस सर्च केलं तर आपलं एक नंबरला येईल. काय येईल, कारण आपण त्याच्यामध्ये कीवर्डच टाकलाय, युजर फ्रेंडली URL केलंय. सेव्ह करायचा. झालं. तर तुमचा ब्लॉग क्रिएट झाला. कोणत्या नावाने झाला, इव्हेंट मॅनेजमेंट, ANMD इव्हेंट मॅनेजमेंट. युजर URL दिसतो का नाही, तुमचं नाव काय ठेवले. जसं की आपली ANMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट आहे, नाव काय आहे तिचं, ANMD प्रायव्हेट लिमिटेड. पण तिचं URL काय आहे, thedigitalANMD.com. समजलं. एखाद्याला कोर्स करायचा असेल तर तो डिजिटल मार्केटिंग सर्च करतो. द नव्हता लावायला पाहिजे, पण तो डोमेन अवेलेबल नव्हता म्हणून मी द लावलाय. हे तुमचं काय झाला, सिम्पल ब्लॉग क्रिएट झाला. ह्याच्यामध्ये आता आपल्याला ब्लॉग लिहायचा आहे. आता ह्याच्यात ब्लॉग कोणता लिहायचा पण हे आहे, डोमेन वगैरे आपल्याला परचेस नाही करता येत ना? करता येतं ना परचेस. पण पहिले ते तुम्ही ब्लॉग क्रिएट करू आपण, त्यानंतर मग हे ब्लॉग क्रिएट करून तुम्हाला ह्याला डोमेन पण कनेक्ट करता येईल. मग ह्याच्यावरती तुम्ही वेबसाईट पण बनवू शकता. समजलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता, मॅरेज इव्हेंट मॅनेजमेंट. ह्याच्यावरती ब्लॉग लिहायचा आहे. मॅरेजची स्पेलिंग चुकली. झालं. हे टायटल आहे का,
आता इथं मी काय करतो, इव्हेंट लिहितो. काय करतो म्हणजे त्याच्या रिलेटेड लिहायला स्टार्ट करतो. मग आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागतं, हेडलाईन लिहावं लागतं. मग आपण कीवर्ड रिसर्च केलेला आहे. मग ती सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात ते आपल्याला टाकावं लागेल. इथं टाकतो मी हेडलाईन, टिप्स फॉर मॅरेज इव्हेंट. मॅनेजमेंट काढून टाकतो याला. नंतर खाली कंटेंट लिहायचं आहे. मग आपल्याला तर कंटेंट लिहिता येत नाही आणि गुगलने सांगितले जर रँकिंग करायचं तर तुम्हाला काय नाही पाहिजे, कंटेंट कॉपी नाही पाहिजे. मग आपल्याला तर कंटेंट लिहिता येत नाही, इंग्लिश येत नाही. मग काय करायचं, मग मी इथं गुगलवरती सर्च करतो इव्हेंट हा जर कंटेंट जर कॉपी करून जर टाकला, आता हे बघा ब्राईट स्कूल बिझनेस मॅनेजमेंट हे काय करतात, इव्हेंट मॅनेजमेंटचे क्लासेस घेतात. टॉप 10 त्यांनी लिहिलेले आहे, बरोबर आहे ना. त्यांचा एक ब्लॉग रँकिंग झालाय. का रँकिंग झाला, त्यांनी चांगलं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले असतील, मग त्यांनी टिप दिलेत. मग मी जे काय केलं, त्यांनी काय लिहिले, बिंग अर्ली म्हणजे लवकर या वगैरे असं काय त्यांनी टाकलेलं आहे. मग हे तर बघा, हे सगळं मी कॉपी केलं आणि आपल्या ब्लॉगमध्ये जर टाकलं तर आपला ब्लॉग रँकिंग होईल का? गुगलचं स्क्रॉलर ह्याला स्क्रॉल करेल का? गुगलचा स्क्रॉलर आला तर तो बोलणार आहे माझ्या सर्व्हरमध्ये तो ऑलरेडी ही जशी आहे तशीच इन्फॉर्मेशन, मी ह्याला का स्क्रॉल करू? करेल का स्क्रॉल? नाही नाही स्क्रॉल. का? मग तो काय करतो, डिनाय करतो. मग तुमची वेबसाईटच रँकिंग नाही होणार, ते कोणाला कंटेंट दिसणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला हा कंटेंट युनिक करायचा आहे. मग युनिक करण्यासाठी कॉपीड कंटेंट नाही वापरायचा. मग आपला कंटेंट जर युनिक करायचा असेल तर त्याला काय करावं लागेल, टर्बो आर्टिकल स्पिनर नावाचं टूल आहे, त्याच्यावरती जाऊन आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यात स्पिन करायचा आणि जसं आहे तसं तुम्ही टाकू शकता. किंवा मग दुसरं ऑप्शन काय आहे, तुम्हाला जर ब्लॉग लिहायचं असेल तर इथं जायचं, कॉपी करायचं. इथं कसं लिहिलंय, एक सेंटेन्स वाचा, प्लॅनिंग अँड इव्हेंट कॅन बी अ स्ट्रेसफुल प्रोसेस. एवढंच सेंटेन्स लक्षात घ्या. ते कसं चेंज होते ते बघा. तुम्हाला चेंज करायचंय तर इथं व्हेरिफिकेशन कोड टाकायचा, ZCXMB. आणि इथं काय करायचंय, स्पिन करायचं. आता हे कसं स्पिन झालंय का नाही झालंय, डॉक्युमेंट झालं, कसं होतं आपलं सेंटेन्स, प्लॅनिंग इज अन इव्हेंट मे बी अ स्ट्रेसफुल काय होते, प्रोसेस होते. प्रोसेसचं काय झालं, सिस्टीम झाले. तर ते रायमिंग वर्ड चेंज होतात, मिनिंग सेमच राहिला पण काय झालं, फक्त कंटेंट थोडासा चेंज झाला. हा कंटेंट कॉपी करून जर आपण टाकला आपल्या ब्लॉगमध्ये तरी पण चालू शकतो. दिसला, इथं ब्लॉगमध्ये टाकायचा आणि कंट्रोल व्ही करायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये इमेजेस टाकायच्यात. इमेज तुम्ही गुगलच्या उचलून जर टाकल्या तर काय होईल, कॉपी इमेजेस. मग तुम्हाला त्या इमेज नाही बनवल्या, मग ओरिजिनल तुम्ही काढलेले इमेजेस टाका. किंवा तुम्ही तेव्हा शटर स्टॉप नावाची एक वेबसाईट आहे, किंवा इमेज बाजार नावाची संदीप महेश्वरी आहे, त्याची इमेजेस तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडे काही इमेजेस आहेत तर मी काय करतो, ह्या इमेजेस जे आहेत ते यूज करतो तुम्हाला टाकायचे. तुम्हाला जर यूट्यूबची लिंक टाकायची तर यूट्यूबची लिंक टाकू शकतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो का? आलं इमेज, ह्याला स्मॉल करायचंय, मीडियम करायचं, इथे साईज येते, लार्ज इमेज केली, दिसतंय. आता हे आपला ब्लॉग सगळा झाला. किती सिंपल आहे. ह्याला पब्लिश केलं. आता मी पब्लिश केलं आणि हा ब्लॉग सगळा रेडी झाला. म्हणजे आपली मार्केटिंगची डेफिनेशन होती, क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग टू राईट टार्गेट ऑडियन्स. आपण आता काय केलं, क्रिएट केलं. काय केलंय, ब्लॉग क्रिएट केलाय. मग आता हा राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत आपल्याला ह्याची ब्लॉग पाठवायचा आहे किंवा ब्लॉग पोहोचवला पाहिजे. मग एखाद्या सर्च केलं मॅरेज इव्हेंट मॅनेजमेंट, तर त्याला आपला ब्लॉग दिसला पाहिजे. त्याचे दिसण्यासाठी आपल्याला सांगितलं की त्याचा SEO करावा लागतो. मग आता ब्लॉग क्रिएट केलाय, आपल्याला त्याचे SEO करायचं आहे. तर तुम्हाला मी टिप्स सांगितल्या होत्या. तुम्हाला मी काय सांगितलं, रँकिंग फॅक्टर सांगितले होते. तर काय काय रँकिंग फॅक्टर येतात,
बोला पहिला रँकिंग फॅक्टर काय होता? बोला की फास्ट. कीवर्ड. हा, कीवर्ड टाकायचे, नंतर टायटल टाकायचे, डिस्क्रिप्शन टाकायचे, बरोबर आहे. मग आता टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन कुठं टाकायचंय? मी तुम्हाला सांगितलं होतं हेडलाईन हे कुठं असतं? वरती. हे जे आहे ते हेडलाईन आहे आणि हे किती कॅरेक्टरचं पाहिजे? 30 to 50. आणि टायटल कुठं असलं पाहिजे? बॅक एंडला असलं पाहिजे, त्याच्या हेडर सेक्शनमध्ये. ते किती असलं पाहिजे? 30 to 50 कॅरेक्टरचं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुमचा मेन कीवर्ड प्लस तुमच्या बिझनेसचं नाव. मग NMD इव्हेंट मॅनेजमेंट हे त्याच्यामध्ये नाव आलं पाहिजे. आणि हा जो कंटेंट आहे मोर दॅन 800 वर्ड कंटेंट असला पाहिजे आणि तो कंटेंट युनिक आहे. हा युनिक केलेलाच आहे आपण कंटेंट, त्याच्यामध्ये काय. पण आता ह्याला टायटल आणि डिस्क्रिप्शन द्यायचे. तर कसं टायटल आणि डिस्क्रिप्शन द्यायचं? तर त्याच्यासाठी तुम्हाला हेडर सेक्शन ओपन करावं लागतं. तर ते कसं करायचं? तर वेबसाईट तुम्हाला क्वेश्चन विचारतात की टायटल आणि डिस्क्रिप्शन कुठं टाकतात? तर वेबसाईटच्या हेडर सेक्शनवर टाकतात. तर त्यासाठी जर जायचं असेल तर तुम्हाला इथं लेआउट दिसतंय का? त्या लेआउटमध्ये जायचं. इथं हेडर सेक्शन दिसतंय, कोणाला दिसतंय? ह्याचं टायटल तुमचं आलेलं आहे. डिस्क्रिप्शन टाकलंय का? ब्लॉग टायटल NMD इव्हेंट मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये आपला मेन कीवर्ड. काय लोक जास्त सगळ्यात सर्च करत होते? मॅरेज इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. असं टाकायचं. व्हर्टिकल स्लॅश पण आपण ते देऊ शकतो. झालं? तर हे 30 to पण हे 50. ब्लॉग टायटल मध्येच कीवर्ड कसं काय ऍड करावं? हो, ब्लॉग टायटल मध्येच कीवर्ड आला पाहिजे. तुम्ही काय सांगितलं? टायटल आपण जे कीवर्ड रिसर्च करतो कुठं कुठं असले पाहिजे? डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आहे. टायटल मध्ये टाकायचंय. डिस्क्रिप्शन प्रायमरी कीवर्ड कुठं टाकायचं आहे? हेडलाईन मध्ये. सेकंडरी कीवर्ड कुठं टाकायचं आहे? टायटल मध्ये. मग हे तुमचं टायटल आहे. मग हे टायटल मध्ये तुम्ही टाकला मॅरेज इव्हेंट मॅनेजमेंट, त्याला जास्त लोक सर्च करतात म्हणून मी त्या टायटल. आता इथं डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. आणि डिस्क्रिप्शनची लेंथ किती सांगितली तुम्हाला मी? किती सांगितली ते बोला? 200 words. 90 कॅरेक्टर टाकलं. आणि मेटा डिस्क्रिप्शन किती टाकलं होतं? 157 to 168. मग इथं तुम्हाला टाकायचं की NMD हे जे येते तुम्हाला काय टाकायला लागेल? व्यवस्थित टाका. NMD इव्हेंट मॅनेजमेंट इज टॉप रँक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी इन इंडिया किंवा पुणे. as well as. हा, तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही पाडं टाकू शकता, पण हे 30 to 50 कॅरेक्टर मध्येच असलं पाहिजे. आणि ह्याची पिक्सेल किती असली पाहिजे? मेटा डिस्क्रिप्शनची टायटलची लेंथ असली पाहिजे 240 पासून 750 पर्यंत. 750 पर्यंत. आणि जर मेटा डिस्क्रिप्शन असेल तर त्याची किती असली पाहिजे? डिस्क्रिप्शनची लेंथ असली पाहिजे 450 पासून 720. तर हे एकदा चेक करा तुम्ही. झालं? मी हे एवढं टाकलं. इमेज टाकायची का आणि युजर फ्रेंडली URL टाकायचं का? हे झालं. म्हणजे तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि इमेज ऑप्टिमायझेशन एवढं केलं म्हणजे तुमचं ऑन पेज SEO झालं. मी आता इमेज ऑप्टिमायझेशन नाही केलं, फक्त टायटल डिस्क्रिप्शन तुम्हाला टाकून दाखवलं. आता तुमचा ब्लॉग. ह्या जर गोष्टी टाकल्या तरच तुमचं रँकिंग होईल. एकदम सिंपल आहे. आता हेच तुम्हाला वेबसाईटमध्ये पण टाकायचं आहे. हे असा ब्लॉग दिसेल. कोणाला काय डाऊट्स असेल तर विचारा.
तुम्हाला त्याची थीम चेंज करायला सांगितली. कशी थीम चेंज करायची? थीममध्ये जायचा, कस्टमाइज थीम घेतो मी एक कोणती पण ह्याच्यातली. तुम्हाला जर कॅनवा येत असेल तर तुम्ही कॅनवा पण यूज करू शकता. मी हे थीम मला आवडली, याला सेव्ह करतो आणि अप्लाय करतो. गॉट इट. आणि इथं प्रिव्ह्यू चेक करा कसं दिसतंय. प्रिव्हियस पेक्षा बेटर दिसतंय. डेस्कटॉप मध्ये कसं दिसतं? कोणाला काय, तुम्हाला काय क्वेश्चन आहे का? कीवर्ड रिसर्च. हा, काय प्रॉब्लेम येत होता? तुम्ही लॉग इन करताना ते पैसे मागत होता ना? बरोबर आहे. तर त्याला साइन इन करायचं आहे आणि पुढं तुम्ही 2 ऑप्शन येतात. मला तुम्ही स्क्रीन शेअर करून दाखवा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. किंवा मग नंतर स्टार्टिंगला तुम्ही काय करा, उबर सजेस्ट किंवा एस-एम रश यूज करा. कीवर्ड प्लॅन नंतर यूज करा. कारण ते तुम्हाला काय करायचं, पूर्ण डिटेल टाकावं लागतं तुमच्या कंपनीची, तुमची. नंतर एक्सप्लोर करावं लागतं आणि नंतर ते येतं. उद्याच्या लेक्चरला आपण ते पाहू वाटल्यास तर. बाकीचे लोक पण एक्सप्लोर करा. काय जर प्रॉब्लेम आला तर लवकर लवकर विचारा, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. ठीक आहे, चालेल. थँक्यू.